रश्मी, छान दिसतेस. थँक्यू. अरे नाही, मी अगदी व्यवस्थित आहे, सोडायला याची गरज नाही. ती कार कोणाच्या मालकीची आहे? त्याचं नाव पत्ता शोधून मानसीला ताबडतोब इकडे घेऊन या. प्लीज मदत करा, प्लीज. माझ्या मागे गुंड लागलेत. हे अंगावरचे दागिने मला माझ्या नवऱ्याने दिलेत आणि ह्या पिशवीतले दागिने माझ्या आईने दिलेलं स्त्रीधन आहे. नाही त्या झालं समाधान? या आता. नशीब तुम्हाला कळलं ती माणसं आली आहेत आणि ते समोर चौकशी करत असताना तुम्ही मला इथे लपवलं म्हणून वाचले मी. मानसी फ्रेश व्हायला चेंजिंग रूम मध्ये गेली. दौलतरावांची बाजू समजून घ्यायची हीच चांगली संधी. नमस्कार दौलतराव काका, मी स्मिता बोलते. आता कशाला फोन करतेस? कसली का तू गुप्तहेर? मानसी तर गेली तुझ्याकडून. हो, ती गेली माझ्याकडून, पण मला तुम्हाला विचारायचं होतं की तुम्ही तिला घराबाहेर का काढलं आणि तुमची माणसं तिच्या मागावर का होती? त्याच्याशी तुझा काय संबंध? तू तिला 1 मिनिट पण थारा द्यायला नको होतास. माझ्या माणसाने मला सगळं काही सांगितलंय. काय ग, मानसी तुझ्याकडनं गेली हे तू खरं सांगितलंस ना? मग मानसीला कसं शोधायचं आणि तिचं काय करायचं ते मी बघून घेईन. त्याच्याशी तुझा काहीही संबंध नाही. काका, मी मॅडम, मामांजींचा फोन होता का? त्यांना कळलं मी इथे आहे ते आता मला जिवंत सोडणार नाहीत आणि माझ्यामुळे उगाच तुम्हालाही त्रास होईल. मानसी, अगं रिलॅक्स. तू इथेच हे त्यांना सांगितलेलं नाहीये. पण मग काय म्हणाले ते? नाही, काहीच बोलले नाहीत ते माझ्याशी धड. मी विचारायला गेले तर त्यांनी फोन कट केला. हे बघ, आता तू मनातली सगळी भीती काढून टाक आणि निर्धास्तपणे झोप. उद्या सकाळी आपण पोलीस स्टेशनला जाऊया. पोलीस स्टेशनला? हो. मला सांग, अशी लपतछपत किती दिवस जगणार आहेस तू? तुझी बाजू जर सत्याची आहे तर ती पोलिसांना कळायलाच हवी. जर काका तुझ्या जीवावर उठले, तुला छळतायत, तर ते पोलिसांना कळायला हवं. काही झालं तरी तुला न्याय मिळायलाच हवा. मॅडम, पण कोण न्याय देणार मला? तुम्ही नाही ओळखत मामांजींना. त्यांचे हात वरपर्यंत पोहोचले आणि मी तुम्हाला म्हटलं ना, त्यांच्या पोलिसात पण खूप ओळखी आहेत. अगं, पोलिसात माझ्याही ओळखी आहेत. पण जर आपली बाजू सत्याची असेल ना, तर ते सिद्ध करण्यासाठी शिफारसीची गरज नसते. हे बघ, तू काळजी करू नकोस. यापुढे जे काही करायचंय ते माझ्यावर सोड. मॅडम, एक मिनिट. तुम्ही ही बॅग प्लीज तुमच्या जवळ ठेवा. डोंट वरी, तुझं स्त्रीधन माझ्याकडे अगदी सेफ आहे. रात्री इतक्या उशिरा झोपूनही इतक्या लवकर कशी उठले? मानसी, मानसी,
घरी तर गेली नसेल. मानसी घरात तर गेली नसेल ना. पण दादांना कसं विचारू. काय ग अस्मिता, काही हवंय का तुला? चहा घेणार आहेस का? नको. पंढरी दादा, तुम्ही एका बाईला पाहिलत का? म्हणजे ती घरात गेलीये का? काल रात्री माझ्याकडे आली होती ती राहायला. अस्मिता, तुझे पाहुणे तुला न विचारता इथे कसे येतील? नाही का? नाही आले वहिनी साहेब, मी मगापासून इथंच आहे, कुणी बी आतमध्ये गेलं नाही. बर, मी बघते. पंढरी, तुझ्या हातातली कामं संपली की अनुला सांग मी जरा बाहेर चाललोय महत्वाच्या कामासाठी. होय मला. हाँ हॅलो. रघु, तुला एक नंबर पाठवतोय आता. कुठल्या तरी पीसी वरती जा आणि नाव न सांगता मी सांगतोय तो निरोप तिथे द्यायचा. समजलं? आई साहेब, तुम्ही देवपूजा करत होता ना, तर तुम्हाला सांगायचंच राहून गेला हो. काय रे? मालक कुठल्या तरी महत्वाच्या कामासाठी बाहेर गेल्यात. सकाळी सकाळी कसलं महत्वाचं काम आठवलंय ना? अरे काय झालं? तुला काही कामं नाही आहेत का? हाय ताई साहेब, पण रागावणार नसला तर एक विचारायचं होतं. अरे मग विचार ना, एवढी प्रस्तावना कशाला? आई साहेब, आपल्या वहिनी साहेबांच्याकडे काल कोणी पाहुणे आलती काय हो? तुला काय करायचंय पंढरी? वहिनी साहेबांसाठी आणि तिच्या पाहुण्यांसाठी काय चहा नाश्ता घेऊन जाणार आहेस? तसं नाही साहेब, अहो ती गायब झाली ना, मग वहिनी साहेब लय चिंतेत आहे, त्या शोधतायत तिला. मानसी गायब झाली म्हणजे लबाडच होती ती. पण अस्मितानं त्या शिरक्यांच्या माणसांशी खोटं बोलून तिला आश्रय दिला खरा, पण आता ती पळून गेली हे जर दौलतरावांना कळलं ना तर. दादासाहेब, दादासाहेब, या ना, या दौलतराव, या या. नाही ठीक आहे. दादासाहेब कुठे आहेत? ते जरा बाहेर गेलेत काहीतरी कामासाठी. आणि मानसी कुठे आहे?
मानसी हो मानसी, शिर्क्यांच्या घराण्याला काळ फासायला निघालेली ही आमची नालायक सून. आमची माणसं आली तू तिला शोधायला, तेव्हा तुमच्या सुनबाईंनी सांगितलं की ती गेली म्हणून. पण आम्हाला सकाळीच कळलंय ती अस्मिता बरोबर आहे म्हणून. अस्मिता कुठे आहे? ती ती इथे नाहीये. म्हणजे ती इथे राहत नाही? नाहीये, इथेच राहते, पण तिचं ऑफिस इथे समोरच्या रूम मध्ये आहे. वहिनी, राग आलाय आम्हाला. अहो दादासाहेबांना इज्जत देतो आम्ही. खरं तर तुमचे आमचे जुने मैत्रीचे संबंध आहेत, तरी सुद्धा तुमची सुनबाई आमच्याशी खोटं का वागली? खरं सांगू का, तिच्या कामाशी आमचा खरंच काही संबंध नाहीये. आता मानसी इथे आहे की नाही तेही माहित नाहीये. ठीक आहे, इथे समोरच आहे ना तुमच्या सुनबाईंचं ऑफिस? हो. तिथे जातो आणि तिलाच विचारतो मानसी कुठे आहे ते. दौलतराव पोलिसांना घेऊन आले? अस्मिता, म्हणजे आता इथे काय महाभारत घडणार देवच आहे. अस्मिता, काय ओळखलं का? दौलतराव शिर्के. मानसी कुठे आहे? मला नाही माहिती मानसी कुठे. आणि तुम्ही इथे असं पोलिसांना घेऊन का आलाय? कारण मानसी इथे नाहीये असं काल तुम्हाला खोटं सांगितलंस, पण मला कळलंय ती इथेच आहे. आतमध्ये जाऊन बघा. काका हो, मी खरंच सांगते मानसी इथे नाहीये. तुमचा विश्वास का नाही बसत आहे माझ्यावर? ती खरंच इथे नाहीये ना? मग बघू नये ना त्यांना. तू कशाला घाबरतीयस? आत कोणी नाही ना? मग ही बॅग कोणाची? अस्मिता, आता तरी खरं सांग, काय उत्तर आहे तुझ्याकडे? ती मानसी इथे नाहीये ना? मग तिची ही बॅग इथे कशी? ती बॅग इथे ठेवून गेली होती का तुला राखण करायला सांगितली होती? हे बघा काका, तुमच्या वयाचा मान राखून मी काही बोलत नाही, म्हणून वाटेल ते बोलू नका. प्रश्न मी सुद्धा विचारू शकते तुम्हाला. मला सांगा, मानसीला घराबाहेर का काढलं तुम्ही? आणि ही तुमची माणसं तिच्या मागावर का होती? कारण ती घरातले दागिने चोरून पळाली आहे असं मला माझ्या बहिणीने कमलानी सांगितलंय. अरे दादा, मानसी काय झालं तिचं? तुम्ही जे काही सांगताय आणि मानसीने जे काही सांगितलं त्यात खूप तफावत आहे. मला त्यांच्या इस्टेटीतलं काहीही नकोय, पण हे अंगावरचे दागिने मला माझ्या नवऱ्याने दिले आणि ह्या पिशवीतले दागिने माझ्या आईने दिलेलं स्त्रीधन आहे.
तिने मला असं सांगितलं की ते सगळे दागिने तिचे, तिच्या आईने तिला दिले. तिचं स्त्रीधन आहे ते. दागिने आणि तिची आई देणार तिला. ती तर लहानपणीच मानसीला टाकून तिच्या प्रियकरासोबत फॉरेनला निघून गेली. ते स्त्रीधन नव्हतं, ते शिर्के घराण्याचे दागिने होते. ती पण दागिने या बॅग मध्येच होते. मी पाहिले होते ना. एक मिनिट. बॅग. याचा अर्थ तिने मला खोटं सांगितलं. आणि ते दागिने घेऊन जायला तू तिला मदत केलीस. त्या बदल्यात तुला काय मिळालं? नाही काका, मला खरंच यातलं काही माहित नाही. मी झोपले होते तेव्हा ती पळून गेली. मला खरंच काही माहित नाही अहो यातलं. पण मग काल तू मला खोटं का सांगितलंस? कारण मानसीने मला असं सांगितलं की रणजित पासून तिला दिवस गेले होते. तुम्ही तिचा खूप छळ करत होता आणि त्यामुळे तिचं मिसकॅरेज झालं. म्हणून मी तिला आसरा दिला. अस्मिता, तू खाजगी गुप्तहेर असूनही दुसरी बाजू समजून न घेता कसा काय विश्वास ठेवलास तिच्यावर? ते रणजितचं मूल नव्हतं, ते तिच्या बहिलीपणाचं फळ होतं. काय? हो, आणि हे मी कोणालाही सांगितलेलं नाही, अगदी माझ्या बायकोला सुद्धा. रणजित गेल्यावर त्याची डायरी बघितली तेव्हा मला कळलं. मला यातलं काहीच माहित नव्हतं. आणि मग ते मिसकॅरेज? ते मूल रणजितचं नाही असं मी शोधून काढीन या भीतीनं तिने अबॉर्शन करून घेतलं. हवं तर तू त्या डॉक्टरला विचार. काका हे बघा, मला खरंच यातलं काही माहित नव्हतं. मी आता मला काहीही ऐकायचं नाहीये. बघता काय, घेऊन जायला. आता जे काही बोलायचं ते चौकीवर बोल. आई साहेब, अहो काहीतरी करा ना. कमीत कमी अभिदादांना तरी कळवा ना. काही गरज नाहीये आणि त्याचा आता काही उपयोगही नाहीये. केव्हा तरी हे होणारच होत. करावं तसं भरावं. केव्हा तरी हे होणारच. करावं तसं भरावं. माझीच बत्तीशी खरी ठरली म्हणून हे झालं. नाही, अस्मिताला तिने केलेल्या चुकीचीच शिक्षा मिळाली. पण तिच्यासाठी मला इतका त्रास का होतोय? आई साहेब, नाही, मला मन घट्ट करायला हवं. काय करतोस पंढरी? आई साहेब, जे झालं ते अभिमान दादांना कळवतोय. काही गरज नाहीये. फोन खाली ठेव. फोन खाली ठेव.
आणि जा तुझं काम कर जा. पण आई साहेब एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? जा तुझं काम कर. आई का चिडतेस एवढी? अभि दादा, आपले वहिनी साहेब. पंढरी, अभि दादा, वहिनी साहेबांची काय बी चूक नसताना त्यासनी पोलीस घेऊन गेले. त्या तिची काही चूक नाही असं कसं म्हणतोस पंढरी? तिने दौलतरावांना फसवलंय. तिच्यामुळेच दौलतरावांची सून मानसी घरातले सगळे दागिने घेऊन पळालीये. काहीही शहानिशा न करता गुन्हेगाराला मदत केल्यावर अटक ही होणारच. पण त्यासनी सोडाय पाहिजे आई साहेब. आपल्याला तर माहिती ना वहिनी साहेब अजिबात गुन्हेगार नाही तर म्हणून. जास्त बोलतोयस हा तू पंढरी. काल रात्री तू घरी होतास, तुला माहितीये काय झालं ते? काय झालं आई? चूक अस्मिताचीच आहे आणि जरी तिची चूक नसली तरी आपण तिला मदत करणार नाही आहोत. सावंत साहेब आहेत ना तिचे मित्र, ते करतील तिला मदत. आई आणि जर अस्मिता निरपराध असेल तर सावंत साहेब प्रयत्न करतील ना तिला सोडवण्यासाठी आउट ऑफ द वे जाऊन. पण वहिनी साहेबांनी तर पोलीस घेऊन गेलेत ना, आणि सावंत साहेब सुद्धा पोलीसच आहेत की. मग ते कसं मदत करतील वहिनी साहेबांनी? आणि ते काय कामात असतील तर त्यांना कसं काय कळणार? आणि वहिनी साहेब त्यांना विनंती करणार नाहीत. वहिनी साहेबांचा स्वभाव तसा आहे, म्हणून आपणच काहीतरी केलं पाहिजे आई साहेब. अभि दादा, पटतंय ना तुम्हाला हे? अभि दादा, मला काहीतरी करायला हवं अस्मितासाठी, पण आई दुखावली जाईल. तिला काय वाटेल, दादा काय म्हणतील, त्यांचा गैरसमज होईल त्यांना. मी काय काय करू, मी काय करू? अभि दादा, तुम्हीच आई साहेबांनी समजून सांगा ना. तुम्हीच काहीतरी करा अभि दादा. अभि मदत करणार नाहीये आणि कुणीच तिला मदत करायची नाहीये, कळलं पंढरी? पण आई साहेब. गप्प बस. ती दादांच्या बाबतीत इतकं वाईट वागूनही तुला जर तिचाच पुळका येत असेल ना तर चालता होईत ना. जा तिच्याकडेच. आई तू कोणाचा राग कोणावर काढतेस? असं का वागतेस तू? अगं अस्मिता कितीही चुकली तरी ती गुन्हेगार नाहीये, प्लीज समजून घे. आपण तिला सोडवायला जायलाच हवं. अभि, हे तू बोलतोयस? हो आई, प्लीज समजून घे. आपल्यात आणि अस्मितात कितीही मतभेद असले, कितीही प्रॉब्लेम्स असले तरी माणुसकी म्हणून तिची मदत करायला नको का आपण? आई तुला आठवतं पोलिसांनी जेव्हा मला अटक केली होती तेव्हा सगळे पुरावे माझ्या विरुद्ध होते. तरी मला सोडवण्यासाठी जीवाचं रान केलं तिने. आता माझं काही कर्तव्य नाहीये तिच्याप्रती. कर्तव्य? कुठलं रे कर्तव्य? तिच्या कर्तव्याचा विचार यांच्यावर संशय घेताना केला होता का तिने? नाही, मी तर म्हणते देवानं तिला तिच्या पापाची शिक्षा दिली. पटकन कुणाला तरी गुन्हेगार ठरवायचं, नाहीतर एखाद्या गुन्हेगाराला पाठीशी घालायचं, हेच केलंय तिने. जे झालं ते योग्यच झालंय. त्यामुळे ती जिथे आहे ना तिथेच राहू दे तिला. आई प्लीज. हे बघ, मी समजू शकतो तू हे असं शब्द. मी तिला सोडवायला जातोय, सॉरी.
दादा समजलंय मला सगळं. मी अस्मिताला सोडवायला पोलीस स्टेशनला जातोय. मी तुम्हाला जाऊ देणार नाहीये, माझी शपथ आहे तुम्हाला. अनु, शपथेत अडकू नकोस अनु. मला जरा परिस्थितीचा विचार कर. मला काही कळत नाही तुमची ही परिस्थिती. इतकं होऊ नये. जर तुम्ही तिचीच बाजू घेणार असाल ना तर मला नाही राहायचं या घरात. अनु, अनु, शांत हो आधी, शांत हो. इतक्या कथा वाचतेस ना पुराणातल्या. कौरव आणि पांडव एकमेकांचे प्रतिस्पर्धी. पण कौरवांना जेव्हा यक्षराजांनी कैद केलं होतं तेव्हा धर्मराजांनी काय विचार केला? एकमेकांशी लढताना आम्ही 5 विरुद्ध 100, पण परक्यांशी लढताना 5 अधिक 100 म्हणजे 105. अस्मिताशी माझं काहीही वैर नाहीये, स्पर्धा तर त्याहून नाही. हा ठीक आहे, गैरसमजुतीतून ती माझ्याशी चुकीचं वागतेय, पण ती ह्या घरची सून आहे हे विसरून चालणार नाही. आणि म्हणून मी अस्मिताला सोडवून आणायला चाललोय. आणि अभि काळजी करू नकोस, मी आजच अस्मिताला जामिनावर सोडवून आणीन. काहीही झालं तरी एकही दिवस मी तिला लॉकअप मध्ये राहू देणार नाही. दादा, यू आर ग्रेट. एवढा मनाचा मोठेपणा तुम्हीच दाखवू शकता. इन्स्पेक्टर साहेब, मी तिला पुराव्यांसकट तुमच्या ताब्यात दिलंय, तसं स्टेटमेंटही दिलंय. तिला शिक्षा व्हायलाच पाहिजे. लॉकअप मधून सोडूच नका तिला. दौलतराव, काय करताय दौलतराव? अहो, आपले मैत्रीचे संबंध लक्षात घ्या. हे बघा, हवं तर मी तुमच्या दागिन्यांची दुपटीने भरपाई करायला तयार आहे. गुन्हा तुमच्या सुनेनी केलाय, त्यासाठी मी माझ्या सुनेला शिक्षा होऊ नाही देणार. दादासाहेब, अहो पण ऐका माझं दौलतराव, हे असं करू नका. अस्मिता, तू अजिबात काळजी करू नकोस. मी बोललोय वकिलांची. आजच तुला सोडवतो लॉकअप मधनं. तू दादासाहेब, अस्मिता मॅडमना आम्ही लॉकअपमध्ये टाकलेलंच नाही. दादा, हीच माझी नालायक सून मानसी. अस्मितामुळेच तर ही पकडली गेली. पण मग अस्मिता कुठे? मदत करतेस असं दाखवून फसवलंस ना मला. तशी अपेक्षाच कशी केलीस तू? तुझ्यासारख्या फसव्या माणसांना मी कधीच मदत करू शकत नाही आणि माफ सुद्धा करू शकत नाही. काका, सुरुवातीला हिने मला तुमच्याबद्दल खोटं सांगून मिसलीड केलं, पण नंतर जेव्हा हिला कळलं की मी तुमच्याशी फोनवर बोलत होते तेव्हा तुम्ही मला हिच्याबद्दल काय सांगितलं असेल या विचाराने ती अस्वस्थ झाली. पण हिला जेव्हा कळलं की तुम्ही मला काहीच सांगितलं नाही, त्यानंतर ती मला रिलॅक्स वाटली. तू इथेच हे त्यांना सांगितलेलं नाहीये मी. त्यावेळी माझा तिच्यावरचा विश्वास पूर्णपणे उडाला नव्हता, पण माझ्या मनात थोडी शंका आली आणि म्हणूनच मी माझ्या सहकाऱ्यांना मेसेज करून तिच्यावर पाळत ठेवायला सांगितलं. पहाटे मला झोप लागली आणि त्या संधीचा गैरफायदा घेऊन ही पळून गेली, पण माझे सहकारी हिच्यावर पाळत ठेवून होतेच.
ॲक्च्युली मगाशी तुम्ही जेव्हा आलात तेव्हा माझ्या सहकाऱ्यांचा मला काहीच मेसेज आला नव्हता, त्यामुळे मी सुद्धा थोडी कन्फ्यूज झाले. पण माझ्या सहकाऱ्यांवर पूर्ण विश्वास होता. आणि तो सार्थ होता. अगं त्यांच्यामुळेच तर ही पकडली गेली आणि आता दागिनेही मिळाले. काका, मी जर काही कमी जास्त बोलले असेल तर प्लीज मला माफ करा. असं मी म्हणायला हवं अस्मिता. दादासाहेब, फार नशीबवान आहात तुम्ही. खूप हुशार आणि गुणी सून मिळाली आहे तुम्हाला. हो. बघितलंस, अशी सून हवी. तू काय केलंस आमच्यासाठी? फसवणूक हा फार मोठा गुन्हा आहे. एकदा का विश्वास गमावला ना की तो परत मिळवता येत नाही. सुनबाई जर का नीट वागली ना तर सासराही मायानीच वागतो. दादासाहेब आणि अस्मितामध्ये असं नातं आहे. दादासाहेब, वहिनी थोड्याशा अस्वस्थ वाटल्या. नाही हो, ती जरा जास्त काळजी करते. अस्मिता हे असे धोके पत्करून कामं करते ना, म्हणून. हो, पण दादांचं लक्ष असतं ना माझ्यावर. खूप काळजी घेतात ते माझी. म्हणूनच तर इथे लगेचच सोडवायला आले मला. दादा, तुम्ही मला इथे सोडवायला आलात, थँक्यू. थँक्यू सो मच. एक्सक्यूज मी. अस्मिताने पुन्हा एकदा माझ्यावर मात केली आहे, पण हिचा आभार मानण्याचा टोन जरा वेगळाच होता. नक्की हिच्या मनात कुठली खेळी आहे आता? हिम्मत तुमच्या मुलाला ज्याने कळवलं, जो तुम्हाला धमकावतो, त्याचा व्हिडिओ काढून आणलाय. तो व्हिडिओ व्यवस्थित बघा हा, आणि मला सांगा तोच आहे ना तो माणूस. हे बघा. इन्स्पेक्टर साहेब, तिला सगळ्या पुराव्यांसकट तुमच्या ताब्यात दिलंय. तसं स्टेटमेंटही दिलंय. तिला शिक्षा व्हायलाच पाहिजे. तुला वाटत असेल तुझा मुलगा सहलीला गेलाय. सहलीला नाही गेला तो. हो, हाच तो संशय गुन्हेगार. लॉकअप मधून सोडूच नका तिला. इन्स्पेक्टर साहेब, तिला सगळ्या पुराव्यांसकट तुमच्या ताब्यात दिलंय. नाही, यो नाही. तसं स्टेटमेंटही दिलंय. लॉकअप मधून सोडूच नका तिला. मी सांगतो ना, यो नाही. यो नाही. यो मग हाय दौलतराव. काय करताय दौलतराव? सोडू, पण तू आमचं काम कर. तू नाही केलंस तर तेच काम आम्ही दुसऱ्याकडून करून घेऊ. अहो, आपले मैत्रीचे संबंध लक्षात घ्या. मी हवं तर तुमच्या दागिन्यांची दाम दुपटीने भरपाई करायला तयार आहे. प्रभाकर अग्निहोत्री संपेलच. गुन्हा तुमच्या सुनेनी केलाय, त्यासाठी मी माझ्या सुनेला शिक्षा होऊ नाही देणार. दादासाहेब, अहो पण ऐका माझं दौलतराव, हे असं करू नका. तुझा मुलगाही नाही वाचणार.
योचे योचे त्यो अस्मिता, योचे त्यो तू अजिबात काळजी करू नकोस. मी बोललोय वकिलांची. आजच तुला सोडवतो लॉकअप मधून. नक्की? याला धरा. हो योचे त्यो. होय पण या लाखात न ओळखे नो याला. योचे त्यो. हिम्मत शांत. याला धरा. याला धरा. याचं शूटिंग करण्यापेक्षा याला धरलं का नाही साहेब तुम्ही त्याला? नाही, हा व्हिडिओ ना आम्ही शूट नाही केलाय. इनफॅक्ट आम्हीच या माणसाला शोधतोय. एक जुनी क्लिप आम्हाला सापडली ना, म्हणून आम्ही तुम्हाला दाखवली. याला धरा. याला धरा. पकडणार. याला धरा. लवकरच पकडणार. तुमच्या इतकीच मला सुद्धा घाई आहे त्याला पकडण्याची. याला धरा. हिम्मत आहे का? शांत व्हा. हा शांत व्हा. याला पकडा. हो 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 पकडणार पकडणार. चला आज चला आपण आराम करूया. याला पकडा. या या आराम करा. याला पकडा. माझ्या राजूला कुठे नेलं? हो हो याला पकडा. शांत. जयेश, आता हिम्मतने दादांनाच गुन्हेगार म्हणून ओळखलंय. आता तू त्यांच्यावर पुढची ऍक्शन घेऊ शकतोस. सॉरी अस्मिता. हिम्मतच्या सांगण्यावरून मी कुठलीही ऍक्शन घेऊ शकत नाही. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये की तुझा हिम्मतवर विश्वास नाही? की तू दादांवर ऍक्शन घ्यायला घाबरतोस? अस्मिता, हेच ओळखलंस तुम्हाला? अगं जर मी दादासाहेबांना घाबरत असतो तर अशी आउट ऑफ द वे जाऊन तुला मदत केलीच नसती ना. हे बघ, मला तुझी मनस्थिती कळते, पण माझ्याही काही मर्यादा आहेत ना, त्या समजून घे. हे बघ, हिम्मतच्या सांगण्यावरनं तुझा संशय बरोबर होता याची खात्री पटली मला, पण हिम्मतच्या सांगण्यावरून आपण दादासाहेबांना अटक तर नाही करू शकत ना. तो काही पुरेसा पुरावा नाही ना. अस्मिता, जर आपण घाई केली तर एखादा हुशार वकील या हिम्मतची साक्ष सहज मोडून काढू शकेल, आणि जर तसं झालं तर केस वीक होईल, कदाचित डिसमिसही होईल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दादासाहेब सावध होतील. म्हणून अस्मिता, मला प्रामाणिकपणे असं वाटतं की पुढचं कुठलंही पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या हाती या हिम्मतच्या सांगण्याबरोबरच एखादा निर्विवाद आणि ॲब्सोल्यूट पुरावा हवा. सॉरी जयेश, भावनेच्या भरात मी या सगळ्या गोष्टीचा विचारच नाही केला. पण आता माझ्या मनातली शंका दूर झाली. आज हिम्मतने न गोंधळता अगदी ठामपणे दादांना ओळखलं, आणि माझ्यासाठी हा पुरावा पुरेसा आहे. आता पोलिसांना हवा तसा निर्विवाद आणि ॲब्सोल्यूट पुरावा मी शोध. चूक मी नाही, आपण शोधायचं. आणि अजून एक गोष्ट, तुझ्या टीमला याबाबत अंधारात ठेवू नकोस. दे शुड बी इक्वली अलर्ट.
ओके. मोठी लिस्ट तर संपली. लहान लिस्ट आहे शवाग्रात बेवारस आणि ओळख न पटलेल्या बॉडी. हॉस्पिटलमधल्या लिस्टमध्ये किंवा असायलममधल्या लिस्टमध्ये कशाही का अवस्थेत होईना पण तनया जिवंत सापडायला पाहिजे. अरे तुम्ही होप्स का सोडताय? आणि माझी लिस्ट अजून बाकी आहे. हा मॅडम. हो. जिवंत असताना चेहरे कसे दिसत असतील तेच कळत नाही बघा. मी सावंत साहेबांना फोन करतो. हा सावंत साहेब, या डेड बॉडीज मधले काही चेहरे ओळखता येत नाही. मी तुम्हाला 2 फोटो पाठवतो. मला जरा डिटेल्स हवे होते. हां, कारण इथलं लिहिलेलं वर्णन आणि गेस्टेज हे तनयाशी मॅच होत आहे. नाही, मला प्रश्न वेगळेच पडलेत. म्हणजे मला असं म्हणायचंय की हे फोटो नंतर काढलेत का? म्हणजे जेव्हा डेड बॉडीज सापडल्या त्याच्यानंतर काढलेत का हे? किंवा पंचनामा केल्यानंतर काढलेत का? प्लीज जरा मला डिटेल्स पाठवता. हो चालेल, मी वाट बघतो. अच्छा, थँक्यू. सावंत साहेब, जितके जुने फोटो मिळतील तेवढे जुने फोटो पाठवतो. लेट्स सी. काय झालं मला? मॅडमचा फोन आला होता. म्हणजे न्यूज चांगली आहे की वाईट आहे मला नाही कळत. अगं बोल ना, जे काय ते स्पष्टपणे सांग. कोड्यात नको बोलूस, बोल. मॅडमनी दौलतराव आणि दादासाहेबांचं रेकॉर्डिंग हिम्मतला काही न सांगता दाखव. हा मग? आणि हिम्मतने कन्फर्म केलंय की त्यांना धमकवणारे दादासाहेबच होते. काय? म्हणजे मॅडमचा संशय खरा ठरला? दादासाहेबांना तर नाही, ते विचारलं मी मॅडमना. पण सावंत साहेबांनी मॅडमना सांगितलंय की हिम्मतचं स्टेटमेंट दादासाहेबांना अटक करण्यासाठीचा पुरेसा पुरावा होत नाही. आणि पुरावा सापडेल सुद्धा आपल्याला. म्हणत का आपल्याला दादासाहेबांपासून सावध राहायला पाहिजे. मॅडमचं रक्षण पण करायला पाहिजे. काँग्रेस. अस्मिता अभिषेक काय बोलतीये हे मला ऐकायलाच हवं. म्हणजे तिच्या मनात नक्की कुठली चाल आहे ते तरी कळेल.